नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी एक कथा सांगणार आहे. एक प्रेम कथा, ती, तो आणि वेळ. संध्याकाळची वेळ होती. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. रेल्वे स्टेशनवर नेहमीसारखीच गर्दी होती, पण त्या गर्दीसुद्धा काही लोक एकटेच असतात. तो तिथे उभा होता. हातात बॅग होती, डोळ्यात थोडा थकवा आणि मनात अनेक विचार. तेव्हा ती तिथेच आली. ती फार वेगळी दिसत नव्हती. साधा ड्रेस, केस मोकळे आणि चेहऱ्यावर शांत भाव. पण काही माणसं पहिल्याच नजरेत मनात घर करतात. तो नकळत तिच्याकडे पाहू लागला. ती मात्र पावसाकडे पाहत होती. जणू काही त्या सरीमध्ये तिच्या आयुष्यातल्या आठवणी मिसळल्या होत्या. ट्रेन आली. दोघेही त्याच डब्यात चढले. प्रवास सुरू झाला. हळूहळू, पण शब्द अजूनही सुरू झाले नव्हते. ती खिडकीजवळ बसली होती. तो समोरच्या सीटवर. एकाएकी ट्रेन जोरात हलली आणि तिची पर्स खाली पडली. तो लगेच उठला. पर्स उचलून तिला दिली. थँक यू, ती हसत म्हणाली. त्या एका शब्दात खूप काही होतं. पुढच्या स्टेशनला दोघेही उतरले. त्यानंतर पाऊस अजूनही सुरूच होता. स्टेशन बाहेर एक छोटंसं चहाचं टपरी होतं. ती थांबली. तोही थांबला. चहा, त्याने थोड्या संकोचाने विचारलं. ती क्षणभर थांबली आणि मग मान हलवली. त्या चहासोबत पहिल्यांदा संवाद सुरू झाला. नाव, काम, दैनंदिन आयुष्य. हे काहीच खास नव्हतं, पण सगळं आपलं वाटत होतं. त्यानंतर, त्या दिवसानंतर ते नेहमीच त्या ट्रेनमध्ये भेटू लागले. सुरुवातीला हाय, बाय, मग कसं आहेस, आणि हळूहळू दीर्घ संवाद चालू झाला. ती तिच्या स्वप्नाबद्दल बोलायची. तो शांतपणे ऐकायचा. तो कमी बोलायचा, पण जेव्हा बोलायचा तेव्हा मनातून बोलायचा. मैत्री नकळत घट्ट होत गेली आणि काही दिवसांनी तो तिच्या मेसेजची वाट पाहू लागला. ती त्याच्या पोहोचलास का ह्या प्रश्नाची दोघांनी जाणवत होती की काहीतरी बदलते, पण कुणीच त्या भावनेला नाव देत नव्हतं. कारण भीती होती, नातं बदललं आणि हरवलं तर. फक्त एक दिवस तिने त्याला एका मुलीबरोबर हसताना पाहिलं. तो फक्त ऑफिसमधला सहकारी होता, पण तिच्या मनात प्रश्न उभे राहिले. ती बदलली, बोलणं कमी झालं आणि तो गोंधळला. हिला काय झालं असेल, कारण त्याने कधीच तिला दुखवायचा विचार केला नव्हता. त्यानंतर एका संध्याकाळी त्याने तिला थांबवलं आणि मी काही चुकलोय का असं विचारलं. त्याने थेट विचारलं, पण ती काही क्षण शांत राहिली. डोळ्यात पाणी होतं आणि टेन्शनमध्ये होती. त्या दिवशी पहिल्यांदाच तिने मन मोकळं केलं आणि गैरसमज दूर झाले. आणि त्या संवादात दोघांनी एक गोष्ट ओळखली, ते एकमेकावर प्रेम करत होते. पावसाचीच ती संध्याकाळ होती. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात तू कधी आलीस ते कळलंच नाही, पण तू नसलीस तर दिवस अपूर्ण वाटतो. ती हसली आणि म्हणाली, माझंही तसंच आहे. ते शब्द साधे होते, पण भावना खोल होत्या. पण आयुष्य फक्त भावनावर चालत नाही. दोघांची स्वप्न वेगळी होती, जबाबदाऱ्या वेगळ्या. त्यांनी ठरवलं, घाई नाही, वचनाची गरज नाही, फक्त एकमेकांना समजून पुढे जायचं. काळ गेला, वेळ गेला, काम आणि जबाबदाऱ्या, अंतर, पण संवाद तुटला नाही. ते रोज बोलत असत, पण जेव्हा बोलत तेव्हा मनापासून बोलत.
तेव्हा प्रेम दाखवण्यात नव्हतं तरी निभावण्यात होतं. त्या स्टेशनवरून ते कधी कधी जातात तर पावसात उभं राहून एकमेकाकडे पाहतात आणि हसतात. कारण काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचतात. अशीच त्यांची ही कथा झाली आणि काही आयुष्यभर मनात राहतात. तर खरं प्रेम म्हणजेच हक्क गाजवणं नाही तर सतत सोबत असणं नाही, तर खरं प्रेम म्हणजे एकमेकाच्या आयुष्यात शांतपणे उपस्थित राहणं, यालाच खरं प्रेम असं म्हणतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कथा. अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.